उल्हासनगरचं शासकीय मध्यवर्ती रुग्णालय मागील 3 तासापासून अंधारात आहे। रुग्णालयात लाईट नसल्यामुळे रुग्ण त्रस्त झाले असून जनरेटर बॅकअप सुद्धा मिळू शकत नसल्यामुळे ऑपरेशन्स आणि प्रसूती देखील ठप्प झाल्या आहेत। शुक्रवारी उल्हासनगरमध्ये महावितरणकडून शटडाऊन घेतला जातो। या शटडाऊनच्या काळात रुग्णालयात जनरेटरच्या माध्यमातून वीज पुरवठा सुरू राहतो। मात्र आज शटडाऊनच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रुग्णालयातील इलेक्ट्रिक पॅनल बदलण्याचं काम हाती घेण्यात आलं असून त्यामुळे जनरेटर देखील बंद ठेवण्यात आले आहेत। परिणामी संपूर्ण हॉस्पिटलचा वीज पुरवठा मागील 3 दिवसापासून खंडित झाला असून पुढील 3 ते 4 तास वीज पुरवठा सुरू होणार नसल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे। त्यामुळे संपूर्ण रुग्णालयात अंधार पसरला असून वॉर्डातले लाईट पंखे बंद असल्यामुळे रुग्ण त्रस्त झाले आहेत। सुदैवाने ICU मध्ये बॅकअप असल्यामुळे ICU मधील मशिनरी सुरू आहेत। मात्र रुग्णालयात होणारे ऑपरेशन्स आणि प्रसूती लाईट नसल्यामुळे रखडले आहेत। एखादं इमर्जन्सी ऑपरेशन करायचं असेल तर आम्ही रुग्णाला उल्हासनगरमधीलच दुसऱ्या शासकीय रुग्णालयात घेऊन जातो आणि तिथे ऑपरेशन करतो अशी माहिती रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोहर बनसोडे यांनी दिली आहे। लाईट येणार नाही असं सांगितलं तर काय प्रॉब्लेम आहे? दर शुक्रवारी नेहमीप्रमाणे शटडाऊन असतो आणि त्याप्रमाणे आजही शटडाऊन शुक्रवारचा आहे। आजचा हा शटडाऊन त्यांनी 5 ते 6 तासाचा घेणार म्हणून सांगितलं आणि त्याचबरोबर आपल्या इथे जनरेटर आहेत। मग त्याचबरोबर इलेक्ट्रिक PWD यांनी जे जुने झालेले पॅनल्स आहेत ह्या शटडाऊनमध्ये बदलण्यासाठी घेतलेले आहेत। तर जुने पॅनल लावून आता नवीन पॅनल लावण्याचं काम चालू आहे आणि त्याच्यामुळे मग ते जनरेटरचं जे तिथं डिओ असतो तो लावता येत नाही, कारण बॅकफ्लो होऊन लोकांना कामं करता येत नाहीत, म्हणून जनरेटर पण काही ठिकाणी लावता आले नाहीत आम्हाला। त्यामुळे मग थोडं काही कॉरिडॉरमध्ये OPDमध्ये लाईट नाही असं दिसतं लोकांना, परंतु जिथे डायलायसिसला लाईट पाहिजे तिथे आहे, जिथे यशस्वीमध्ये लाईट पाहिजे तिथे आहे। म्हणजे हे काही मोक्याचे ठिकाणं सोडून बाकीच्या ठिकाणी आम्ही जनरेटर बंद करून ठेवतो। पण वॉर्डात सुद्धा लाईट नाही आहे? हो, वार्डामध्ये सध्या म्हणजे जनरेटर जर लावलं तर तेच म्हटलं ना तुम्हाला, बॅकफ्लो होतं ना, लोकांना कामं करता येत। ऑपरेशन थोडे जे इमर्जन्सी असेल त्याची आम्ही पर्याय व्यवस्था केलेली आहे। इथून आम्ही ॲम्ब्युलन्समध्ये घालून 4 नंबरला जाऊन ऑपरेशन करू। रुटीन ऑपरेशन नाही ठेवलेले आहे। आता लाईट जवळपास त्यांना मी आता विचारलं, अजून 2 तास लागतील म्हणतात। काम चालू आहे, काही हा निष्काळजीपणा नाही, हे नियोजित काम करतायत, गेलेलीच असते आणि त्याच दिवशी म्हणजे काम त्यांना करायला सोपं जातं। मग पर्यायी व्यवस्था जनरेटर असतं, परंतु जनरेटरचं जे बॅकअप असतं ना ते त्या पॅनलला लावता येत नसतं काम चालू असताना।